नगरमधून मोठी बातमी समोर येते। अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत। संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातलाय। नुकसानीचे पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वैभव पिचड तहसीलदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी देखील झाली आहे। इथे अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। हरीश डिमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। हरीश, काय नेमका प्रकार घडलाय? आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस होत असतो आणि यावेळी तर अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे तालुक्यामध्ये जी भात शेती आहे किंवा इतर जी शेती आहे याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना प्रशासनाकडनं कोणतेही पंचनामे जे आहेत ते अद्यापपर्यंत झालेले नाहीये। खरं तर सरकारने मदत देखील जाहीर केलेली आहे, मात्र ही मदत असेल कशी मिळणार हा प्रश्न आहे। कारण इथले पंचनामे जर शासनापर्यंत पोहोचलेले नाहीये तर ती मदत कशी मिळेल हा प्रश्न आहे। त्यामुळे आज वैभव पिचड आणि काही शेतकरी हे तहसीलदारांकडे याविषयी विचारणा करण्यासाठी त्यांच्या भाषेमुळे त्या ठिकाणी वैभव पिचड जे आहेत यांची तहसील अगदी त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक आहेत आणि पंचनामे केले जावे, आम्हाला मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र तहसीलदार काहीही ऐकून घेण्याच्या तयारीतनं तिथे दिसत नव्हते। आमचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर सरकार त्याची दखल घेते का ते पाहावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर यांचे पंचनामे होईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात। हरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। काय टॉर्चर? अहो हे शेतकरी टॉर्चर नाही, अहो मारायला लागले शेतकरी, त्याच्यावर काय टॉर्चर? तुमचा पगार चालू आहे, तुम्हाला पगार चालू आहे, पगार तुमचा पगार चालू आहे। आज शेतकरी उद्ध्वस्त आले शेतकऱ्याची बाजू घ्यायची, तुम्ही सांगताय मी टॉर्चर होतो। अरे काय टॉर्चर होते, काय टॉर्चर होते तुम्ही? तुम्हाला बसल्या जागी पगार चालू आहे, या शेतकरी उद्ध्वस्त आलाय। आता जर कळवलं असतं, पहिले जर कळवलं असतं ना तुम्ही नोटीस बजावल्यानंतरही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज पुन्हा अहिल्यानगरमधील घारेगावमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलंय। फणा काढणाऱ्या हिरव्या सापांना ठेचायचं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे लव जिहाद विषयी सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधान करत हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादीच सापडतात असं विधान केल्यानं पुन्हा एकदा आता वादाला तोंड फुटलंय। यांनी नोटीस बजावल्यानंतरही संग्राम जगताप यांचे वादग्रस्त विधान सुरूच आहेत। जातीभेद असतात आणि या लोकांना त्याचं काय घेणं नाही, कुठल्याही जातीचा हे बघत असतात। साप आला गेला, घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात। आणि हे लोक ठेचतात कोणत्या सापाला? जो यांच्यावरती फणा काढन त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो। आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फणा काढायला लागलेले, घरापर्यंत जायला लागलेले। म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे। 100 केसेसचं जर उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे। आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत, दुसरा कुणीच माणूस तुम्हाला आढळू शकत नाही। जे कोण अहिल्यानगरचे आमदार आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली त्याचं उत्तर अजितदादांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्या भूमिकेशी पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज हिंदू जनाक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये संग्राम जगताप यांनी भाषण केलं, मात्र पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळं आजच्या आंदोलनात संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य बोलणं टाळलं। विशेष म्हणजे हिंदू जनाक्रोश आंदोलनामध्ये संग्राम जगताप यांच्या डोक्यावरून भगवी टोपी गायब असल्याचंही दिसून आलं। त्यांनी भगवी टोपी न घालताच भाषण केल्याने आंदोलकांमध्ये एकच चर्चा रंगली। ऑफिसचे प्रश्न आहे त्यामुळे ऑफिसचे प्रश्न झाले माझे